आणि यानंतर बातमी पुण्यातनं आहे। तिकडे जुन्नर तालुक्यात उन्हामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जाते। शेतात काम करताना या महिलेचा मृत्यू झालाय। महिलेला अचानक उष्माघाताचा त्रास झाला आणि त्यांची प्रकृती झपाट्याने खालावली। घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने मदतीचा प्रयत्न केला, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला। आपण पाहतोय पुण्यामध्ये उष्माघाताने एका महिलेचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे। सध्या राज्यात उष्णतेचा पारा 40शी पार झालेला आहे आणि अशा जुन्नर तालुक्यात शेतामध्ये काम करत असताना एका महिलेचा दुर्दैवी अंत झालेला आहे। काम करत असताना या महिलेला उष्णतेचा त्रास जाणवला आणि उपचारापूर्वीच या महिलेचा मृत्यू झालेला आहे। स्थानिकांनी तातडीने मदतीसाठी प्रयत्न केला। आपण थेट जाऊयात जुन्नर तालुक्यात। आमचे प्रतिनिधी रोहिदास घाडगे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून अपडेट जाणून घेऊयात। रोहिदास, पुण्यामध्ये उष्माघाताने एका महिलेचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे, काय अधिकचे अपडेट्स आहेत? खरं तर पुणे जिल्ह्यामध्ये 42 अंशाच्या वरती तापमानाची तीव्रता आहे। खरं तर शेतीची कामं सुरू आहेत आणि या उन्हाच्या कडाक्यामध्ये सकाळच्या सुमारास ही महिला शेतात काम करण्यासाठी गेली असता तिला उन्हामध्ये चक्कर आली। त्यानंतर तिला उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वी तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय। सध्या उन्हाचा कडाका वाढतोय, शेताची कामही शेतकऱ्यांवर जबाबदारीची पडलेली आहेत आणि या उन्हाच्या कडाक्यामध्ये ही कामं करावी लागतात। मात्र पुढच्या काळामध्ये नागरिकांनी शेतकऱ्यांनी कुठेतरी काळजी घेणं गरजेचं आहे। नक्कीच रोहिदास, शेतकऱ्यांनी आता या उष्माघातापासून स्वतःचं संरक्षण करणं देखील तितकंच गरजेचं आहे। धन्यवाद या सविस्तर आढाव्यासाठी।